सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत इंडियाज मोस्ट फिअरलेस या शिव अरूर आणि राहुल सिंग यांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद जो संध्या रानडे यांनी केलेला आहे. कालपासून आपण स्क्वॉड्रन लीडर विकास पुरी यांची गोष्ट वाचत आहोत. शीर्षक आहे हेलिकॉप्टर चालवणाऱ्या प्रत्येकाचं दुःस्वप्न. काल आपण बघितलं की स्क्वॉड्रन लीडर विकास पुरी VIP लोकांना घेऊन अरुणाचल प्रदेशमधून जात होते. ब्रह्मपुत्रेवरनं त्यांचं हेलिकॉप्टर छान उडत होतं. दिवस चांगला होता, पण अचानकच सगळं समोर धुसर वाटायला लागलं आणि त्यांच्या सहवैमानिकांनी त्यांना विचारलं की आपण आणखीन हेलिकॉप्टर खाली घेऊ शकतो का. तेव्हा त्यांनी नाही सांगितलं आणि त्याची बरीच कारणं पण त्याने सांगायला सुरुवात केली. तर पहिलं कारण म्हणजे ते जेवढ्या जास्त उंचीवर असतील तेवढं हवाई तळांवरच्या नियंत्रण कक्षांशी संपर्क राहण्याची शक्यता जास्त असते. स्क्वॉड्रन लीडर पुरींना तेजपूरच्या संपर्कात जेवढं जास्त राहता येईल तेवढं राहायचं होतं, कारण त्यांच्याबरोबर एरिया कमांडर होते आणि तळावरच्या लोकांना अधूनमधून एकूण परिस्थितीची कल्पना घेत राहणं गरजेचं असू शकत होतं. दुसरं म्हणजे जेवढ्या जास्त उंचीवरून हेलिकॉप्टर नेता येईल तेवढा त्याचा वेग जास्त ठेवता येणार होता आणि त्यामुळे इंधनाची बचत होणार होती. शिवाय ते खाली घेण्यानं केबिन अधिक गरम होण्याची शक्यता होती. हेलिकॉप्टर वातानुकूलित नसल्यामुळे ते जेवढ्या अधिक उंचीवरून जात राहील तेवढी त्याची केबिन थंड राहणार होती. MI-17 तेजपूरपर्यंत त्याचं अंतर कापलं त्यांनी आणि 4500 फुटावरून ते व्यवस्थित जातही होतं. तेवढ्यात नताशाने पुन्हा एकदा तीच सूचना दिली. तेजपूरपासून आम्ही 55 किलोमीटरवर होतो. खाली ब्रह्मपुत्रेच्या दक्षिणेला दलदलीचा प्रदेश आणि भाताची शेतं दिसत होती आणि त्याचवेळी संकटाची मालिका सुरू झाली, स्क्वॉड्रन लीडर पुरी म्हणाले. नताशाकडून मिळालेली सूचना फारशी गंभीर नव्हती. हा त्यांचा निष्कर्ष खरं तर बरोबरच होता, पण त्यानंतर जे घडलं त्यातून हे स्पष्ट झालं की त्यांच्या पुढची परिस्थिती ही लाखात एखाद्या वेळी उद्भवणारी, म्हणजे रेअरेस्ट ऑफ द रेअर अशी परिस्थिती होती. त्यांनी त्यांचे फ्लाईट इंजिनियर सार्जंट सुरजीत सिंग यांना सर्व्हिस टँक पंप निकामी झाल्याची नताशानं जी सूचना दिली होती ती खातरजमा करायला सांगितली. सुरजीत सिंगनी तसं केलं आणि त्याच क्षणी स्क्वॉड्रन लीडर पुरी यांच्या लक्षात आलं की हेलिकॉप्टर स्थिर तर राहतच नव्हतं, पण ते सरळही राहत नव्हतं. ते एका बाजूला कल्लं होतं. कॉकपिटमध्ये एक आर्टिफिशियल होरायझन बॉल असतो. ही एक अशी यंत्रणा असते जिच्यामुळे विमान किंवा हेलिकॉप्टर क्षितिज रेषेशी समांतर आहे किंवा नाही हे समजू शकतं. त्यावेळी तो बॉल पूर्णपणे डावीकडे झुकला होता, नेहमीपेक्षा कितीतरी जास्त. एकाच बाजूला परत परत फिरत राहिल्यासारखं वाटत होतं. लीडर पुरी त्या घटनेच्या आठवणी सांगताना म्हणाले. ही गोष्ट तर निश्चितच चांगली नव्हती. पुरी यांनी ताबडतोब त्यांच्या सहवैमानिकाला मशीन स्थिर करायला आणि हेलिकॉप्टर सरळ चालवत राहायला सांगितलं. त्यामुळे त्यांच्याबरोबरच्या मंडळींना कुठल्याही तऱ्हेचा त्रास होणार नव्हता. MI-17च्या पंख्याचा आवाज इतका जोरात येत असतो की हेडसेट लावलेला नसेल तर कुणाशी संभाषण करणंच शक्य होत नाही. पण हवेत तुम्ही अधांतरी अवस्थेत असता त्यावेळी मात्र हाच आवाज तुम्हाला आश्वस्त करतो. तो तुम्हाला हवाहवासा वाटतो. 2 इंजिन्सच्या सततच्या फिरत राहण्याचा आवाज, मुख्य गिअर बॉक्सचा काहीतरी दळत असल्यासारखा आवाज आणि हेलिकॉप्टरच्या डोक्यावरच्या पंख्याचा आवाज, हे सगळं खरं तर कानठळ्या बसवणारं असतं. पण तुम्ही कल्पना करून बघा की एकाएकी हे हवेहवेसे वाटणारे आवाज बंद झालेल्या हेलिकॉप्टरमध्ये तुम्ही आहात. स्क्वॉड्रन लीडर पुरी म्हणाले. काय अवस्था होईल तुमची. हेलिकॉप्टरमध्ये शांतता पसरली आणि सगळ्यांच्याच काळजाचा ठोका सुकला. स्क्वॉड्रन लीडर पुरींनी हातातला नकाशा फेकून दिला आणि ते कॉकपिटमधल्या यंत्रणेकडे बघत राहिले, सगळं लक्ष एकवटून. हेलिकॉप्टरच्या मुख्य पंख्याचा वेग 88% कमी झाला होता आणि दोन्ही इंजिन्समधून तयार होणारी ऊर्जा भराभर मंद होत चालली होती.
पुढच्या काही क्षणांमध्ये हेलिकॉप्टरच्या ऊर्जेचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला. स्क्वॉड्रन लीडर शर्मांनी आजवर कित्येक तास MI-17 चालवलं होतं. लष्करातली इतर प्रकारची हेलिकॉप्टर्सही चालवण्याचा त्यांना सराव होता. पुढे काय होणार होतं त्याचं स्पष्ट चित्र त्याच क्षणी त्यांच्या मनात उभं राहिलं. 3 इंजिन्सचं हेलिकॉप्टर चालवणाऱ्या वैमानिकाचं ते सगळ्यात भयावह असं दुःस्वप्न होतं. आमच्याशी बोलताना ते म्हणाले. स्क्वॉड्रन लीडर पुरींनी सहवैमानिकांकडून हेलिकॉप्टरची सूत्र परत स्वतःकडे घेतली आणि कलेक्टिव्ह लिव्हर त्यांच्या डावीकडे घेऊन खाली घेतली. हेलिकॉप्टर चालू असताना ते हवेत ठेवण्याचं काम करणाऱ्या पंख्यावर असलेला ताण कलेक्टिव्ह खाली केल्यामुळे बराच कमी होतो. त्यावेळी दोन्ही इंजिन्स काम करत नसताना स्क्वॉड्रन लीडर पुरींनी कलेक्टिव्हच्या सहाय्याने जी ऊर्जा पुरवली त्यामुळे पंखा ऑटो रोटेशनवर गेला. या स्थितीत हेलिकॉप्टरच्या मुख्य पात्याला इंजिनकडून ऊर्जा मिळण्याच्या ऐवजी त्यात हवा भरते आणि पातं फिरायला सुरुवात होते. जे काही घडलं त्यावर माझा क्षणभर विश्वासच बसला नाही. आमच्या हेलिकॉप्टर्सची 2 इंजिन्स बंद पडलेली असताना आम्ही ऑटो रोटेशनवर होतो आणि ही जुळ्या इंजिन्सच्या हेलिकॉप्टरच्या बाबतीत घडणारी एक अशक्य कोटीतलीच गोष्ट होती. एकाच वेळी दोन्ही इंजिन्स बंद ही लाखात एखाद्या वेळी येणारी आपत्कालीन परिस्थिती होती. स्क्वॉड्रन लीडर पुरी पुढे म्हणाले. स्वतःची पत्नी आणि बाकीच्या इतर अधिकाऱ्यांबरोबर केबिनमध्ये धक्के खात असलेले एअर मार्शल कुमार कॉकपिटकडे गेले. मुख्य स्वतः एक कुशल वैमानिक असल्यामुळे हेलिकॉप्टर हवेत असताना कोणत्या प्रकारची आपत्ती येऊ शकते याची त्यांना कल्पना होती. शांत राहून पण गंभीर स्वरात त्यांनी काय घडलं होतं त्याची चौकशी केली. स्क्वॉड्रन लीडर पुरींनी काही विशेष नसल्यासारखं दर्शवलं, पण त्यांना मनातून ठाऊक होतं की जे घडत होतं ते नक्कीच काहीतरी विशेष होतं. त्यांच्याबरोबर त्या प्रवासात दुसरे एक वरिष्ठ अधिकारी होते. ते एअर व्हाईस मार्शल मानवेंद्र सिंग. तेही स्वतः MI-17चे एक निष्णात वैमानिक होते. जम्मू आणि काश्मीरमधल्या उधमपूरला ते स्क्वॉड्रन लीडर पुरींचे स्टेशन कमांडर आणि डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये युनायटेड नेशन्सच्या शांतता प्रस्थापित करण्याच्या कामी त्यांची नेमणूक झालेली होती. त्यावेळी पुरींचे कंटिंजन्सी कमांडर होते. अशा परिस्थितीत MI-17च्या सर्व कर्मचाऱ्यांना एका गोष्टीची पूर्ण जाणीव होती की त्या क्षणी ते सगळेच केवढ्या गंभीर आपत्तीत सापडले होते याची त्यांच्या प्रवाशांना पूर्ण कल्पना होती. कुठल्याही क्षणी तिथे बराच मोठा गोंधळ होणार होता हे स्पष्ट दिसत होतं. दरम्यानच्या काळात सहवैमानिक लेफ्टनंट गुप्ता वेगळ्याच विचारात गुंतून गेलेले पडले. ऑटो पायलट यंत्रणेने काम नीट न केल्याने हेलिकॉप्टर वेडंवाकडं तर होत नसेल ना, आणि दोन्ही इंजिन्स बंद पडण्याची स्थिती पुरेशी भयावह नव्हती म्हणून की काय आणखी एक दुःस्वप्न लवकरच पुढे येऊन उभं ठाकणार होतं. MI-17चे 2 जनरेटर्स त्याच्या डोक्यावर फिरत राहणाऱ्या पंख्याकडून ऊर्जा खेचत असतात. आता ते पण काम करेनासे झाले. याचा अर्थ स्पष्ट होता की हेलिकॉप्टरमधली प्रत्येक यंत्रणा आणि प्रत्येक कार्य यांची स्थिती विजेवर चालणाऱ्या उपकरणाचा प्लग काढून टाकल्यावर होते तशीच होणार होती. तेवढ्यातच नताशाचा आवाज पुन्हा एकदा कॉकपिटमध्ये गंभीरपणे सावधगिरीची सूचना देऊन गेला. कॉकपिटमधल्या नताशाच्या आवाजाने पहिला आणि दुसरा जनरेटर बंद पडल्याची माहिती दिली आणि त्याचबरोबर मागच्या दिव्यांनीही लुकलुकत आम्हाला सावध केलं. ऑटो पायलटने राम म्हटलं होतं आणि पाठोपाठ आमच्या कंपास सिस्टीमनेही मान टाकली. कॉकपिटमधल्या प्रत्येक यंत्रणेनं असहकार पुकारला. स्क्वॉड्रन लीडर पुरी म्हणाले. हेलिकॉप्टर आता आकाशातून सेकंदाला 10 मीटर्स या गतीनं खाली कोसळायला सुरुवात झाली होती. त्याच्या पंख्यातून मिळणाऱ्या ऊर्जेचा पुरवठा थांबल्यामुळे त्याची स्थिती धड चालण्याजोगी उरलीच नव्हती. इतक्या उंचीवरच्या हवेत ते कुठल्याही नियंत्रणाशिवाय असल्याने हवेच्या दाबाने ते भरकटल्यासारखं झालं होतं. त्यात हेलिकॉप्टरला वाऱ्याचे जोरदार सपकारे बसत होते. त्या आपत्कालीन स्थितीत अपरिहार्य असलेला निर्णय घेण्यापूर्वी स्क्वॉड्रन लीडर पुरी यांनी त्यांच्या फ्लाईट गनरला
हे हेलिकॉप्टरमधल्या मशीन गन्स वेळ पडल्यास चालवतात. त्यांचे सर्व प्रवासी सुरक्षितपणे बसले होते याची खात्री करून घ्यायला सांगितलं. बहुतेक खालच्या भातशेतांमध्ये आपत्कालीन स्थितीतलं क्रॅश लँडिंग करावं लागणार होतं. एका बाजूला कललेल्या आणि वेगानं खाली कोसळणाऱ्या हेलिकॉप्टरला सावरण्याच्या प्रयत्न एकीकडे करत असतानाच पुरी यांनी खालच्या जमिनीकडे नजर टाकली. ती आता खाली 3000 फुटांवर होती. म्हणजे विजेच्या तारांपासून सुरक्षित राहून उतरता येण्याजोगं अंतर होतं. अर्थात त्यांना हेही माहीत होतं की त्या गतीने जमिनीवर उतरणं याचा अर्थ भयानक संकटात सापडणं असाच अगदी नसला तरी तो एक प्रकारचा भयानक अनुभवच ठरणार होता. मी जमिनीवर उतरण्यासाठी एखादी सपाट जागा शोधत होतो, पण सगळीकडे दलदल होती आणि भाताची शेतं. पाऊस पडून गेल्यामुळे शेतात भरपूर पाणी साचलेलं होतं. इमर्जन्सी लँडिंगसाठी मला योग्य जागाच कुठे सापडत नव्हती. स्क्वॉड्रन लीडर पुरी यांना तो दिवस आठवत होता. हेलिकॉप्टरमधली परिस्थिती आता जीवनमरणाच्या सीमेवर हेलकावे खात होती. अक्षरशः मृतावस्थेतलं हेलिकॉप्टर चालवताना ते थोडं तरी स्थिर व्हावं, आटोक्यात यावं म्हणून स्क्वॉड्रन लीडर पुरी जीवाच्या आकांताने धडपडत होते. ते नुसतं तरंगत ठेवण्याचाही त्यांचा प्रयत्न चालू होता. हातात थोडा वेळ राहिला तर एखादी तरी योग्य जागा आपल्यासमोर येईल अशी आशा वाटत होती त्यांना. हेलिकॉप्टरचा वेगही कमी करण्याची त्यांची धडपड सुरूच होती. तेवढेच आणखी काही सेकंद जास्तीचे हातात मिळाले असते. हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंगच करणं भाग आहे हे तर आता निश्चितच झालं होतं आणि त्याची सर्व तयारीही करणं चालू होतं. फ्लाईट इंजिनियर सिंगने हेलिकॉप्टरच्या सर्व यंत्रणा बंद करायला सुरुवात केली होती. त्यामुळे हेलिकॉप्टर जमिनीवर आदळल्यानंतर आग लागण्याची शक्यता बरीच कमी होणार होती. पण स्क्वॉड्रन लीडर पुरींनी त्याला थांबवलं. थांबा जरा, पुरी यांनी त्यांच्या हेडसेटमधून त्यांच्या 3 सहकाऱ्यांना सांगितलं. ते तिघंही त्यांच्याकडे चकित होऊन बघत राहिले. MI-17चा खाली जाण्याचा वेग वाढून तो आता सेकंदाला 12 मीटर्स एवढा झाला होता. त्यांना सुचलेला उपाय इतरांना सूचना देण्यापूर्वी त्यांनी परत एकदा मनात घोळवून पाहिला. त्याच्यात जोखीम तर नक्कीच होती, पण प्रयत्न करणं गरजेचं होतं. आपण पुन्हा एकदा इंजिन्स परत चालू करून बघूया, त्यांनी म्हटलं. प्रशिक्षण घेत असतानाच्या काळात शिकलेल्या हवेत असताना विमान किंवा हेलिकॉप्टर बिघडल्यास करून बघण्याच्या काही गोष्टी त्यांना आठवल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं होतं की इंधन न मिळाल्यामुळे दोन्ही इंजिन्स बंद पडली होती. त्यांनी त्यांच्या फ्लाईट इंजिनियरला बायपास वॉल्व चालू करायला सांगितला. पण इंजिन्स प्रत्यक्षात जेव्हा पुन्हा चालू करायची होती तेव्हा थोड्या तरी विजेची गरज भासणारच होती आणि त्यासाठी त्याचं छोटं यंत्र तयार ठेवायला हवं होतं. या सगळ्या प्रक्रियेला पूर्ण 30 सेकंद लागणार होते आणि प्राप्त परिस्थितीत खर्च करायला हाताशी एवढा वेळ होताच कुठे. MI-17 आता 2500 फुटांवर आलं होतं आणि ते एवढ्या वेगात खाली येत होतं की त्याला जमिनीवर कोसळायला आता फक्त 90 सेकंद पुरेसे होणार होते. MI-17च्या कर्मचाऱ्यांना ते छोटंसं ऑक्झिलरी पॉवर युनिट चार्ज होऊन कार्यरत व्हायला जे 30 सेकंद लागले ते सुद्धा एखाद्या युगासारखे वाटले होते. क्षणाचाही विलंब न लावता स्क्वॉड्रन लीडर पुरींनी पहिल्या इंजिनला वीज पुरवठा करून ते चालू करायच्या सूचना दिल्या. हेलिकॉप्टरच्या खाली कोसळण्याचा वेग आता आणखी वाढला होता. ते जमिनीपासून आता फक्त 600 फुटांवर होते आणि त्यांच्या उपायाला यश होतं की नाही येत हे कळण्यासाठी 20 सेकंदांहून कमी वेळ लागणार होता. त्यांची उपाययोजना शेवटी कामी आली. पहिलं इंजिन यशस्वीपणे कार्यरत झालं होतं. क्षणार्धात स्क्वॉड्रन लीडर पुरींनी त्यांच्या सहवैमानिकाला त्याच्या लिव्हर्स वर ओढून मुख्य पंख्याला वीज द्यायला सांगितलं. सेकंदभरातच त्या पंख्याने ताजी ऊर्जा पुरवायला सुरुवात केली. बघता बघता त्याचा वेग वाढला आणि तो 98% आला. कलेक्टिव्ह लिव्हर वर केल्यानंतर हेलिकॉप्टर आता एका इंजिनवर उडत होतं. त्याच्यात पुन्हा एकदा संजीवन भरलं गेलं होतं. जमिनीवर कोसळायला फक्त 15 सेकंद उरले असताना आणि मृत्यू किंवा लुळं पांगळं करून टाकणारी इजा होण्याची दाट शक्यता असताना
MI-17चं वेगानं खाली येणं कमी झालं आणि थरथरत का होईना पण ते तिथल्या तिथे घिरट्या घालत राहिलं. आता ह्याच्या पुढे बघूया उद्या काय होतंय ते. तोपर्यंत बाय बाय.